गरम आहे तर जरा नेते सांभाळ. हो. ताट घे तिकडे. हे सरकव ताट जरा. हा. हळू हळू. हा. तूप टाक आणि त्याच्यावर टाकते. हा. आई हा. मी ते उभी आहे. हो मला दिसतंय ते आणि मी तू बोलायची वाट बघते. पण मी बोलणार नाहीये. तू इथे उभी आहेस ती माझ्याशी बोलायलास ना. जा लवकर. हो. बोलात. शाळेत टीचर सांगतात की सगळ्यांसाठी रूल सेमच असतात. मग संजूसाठी आणि माझ्यासाठी रूल सेम का नसतात आपल्याकडे? म्हणजे संजू त्याच्या आजीकडे राहतो, पण मला माझ्या आजीकडे जाताही येत नाही. मी का माझ्या आजीला भेटायचं नाही? जायचं बाळा, आजीकडे जायचं आपण. मग मी जाऊ संजू सोबत माझ्या आजीकडे? आता नाही. हे बघ संजू त्याच्या बाबांबरोबर चाललाय ना, मग तूही तुझ्या बाबांबरोबर जा. म्हणजे कधीच नाही. अमेझिंग, अप्रतिम झालाय मोदक. छान. पात पण अगदी किती पातळ आहे ना. सुंदरच. आमची ताई आहे ना, मोदक समोसे कचोऱ्या सगळ्यात स्पेशलिस्ट आहे. मोमोज, डोसे, पावभाजी. अरे हळू खा, ठसका लागेल तुला. विद्या, तुला माहिती आहे या वर्षी अश्विनीला 16 घरची ऑर्डर आली होती. अश्विनी ना अगदी जादूची कांडी फिरवल्यासारखं सगळं काम करते. या हाताचं त्या हाताला कळत नाही. आई काय झालंय ग तुला अचानक? एवढं प्रेम ओतू चाललंय तिच्यावर ते? दिवाळीत तर 5 मिनिटात मोठीच्या मोठी रांगोळी काढते माझी आई. मयू मामी, तू रोज मोदक बनवत जा. तुझ्यासारखे मोदक कोण बनवू शकतच नाही. मम्मी पण नाही. तुझ्या मम्मीने स्वतःची कॉफी स्वतः बनवली ना तरी खूप झालं समजतं. आई बास हा, आता मात्र अति होतंय. शिल्पीने मनात आणला ना तर शिल्पी काही करू शकते. आता मखरच बघा ना किती सुंदर आहे ना. हे शिल्पीने बनवलंय. वाव, खूप मस्त झालंय. साधं आणि सुंदर. पप्पा, हे मखर मम्मीने ऑर्डर केले. अरे वा, क्या बात आहे. पण सगळ्यात जास्त आहे ना मला ते फुलांचं डेकोरेशन आवडलं. खूप छान सजवलीत फुलं, क्रिएटिव्हली. ही फुलं मम्मीने नाही, मी मयूर दीदी आणि कुहू दीदीने बनवली आहे. मामीने शिकवली आहेत. तरीच म्हटलं. काय म्हंटल? काय नाही, म्हणजे या सगळ्या बाबतीत आहे ना ताईचा हात कोणी धरू शकत नाही. हो, हुशार आहे ना ती, फारच हुशार आहे. हो ना संजू? येस. काय झालं? तू कशाला साईड झाली आहेस? मी जाणार आहे म्हणून? मी उद्या परत येणार आहे. देख. चला येऊ आम्ही. संजू चल. पप्पा थांबा माझ्यासाठी. उद्या विसर्जन झालं की संजूला आणून सोडेन. अरे त्याची इच्छा असेल तर 4-5 दिवस राहू दे त्याला. संजूची शाळा आहे. येऊ ताई. विद्युत, 1 मिनिट. आईला दे. येऊ. थांब, मी त्याचे कपडे घेऊन येते. हा. 1 दिवसाचेच भरा वहिनी. हो. थँक्स.
त्याची गरज नाही. हे घे, लाव पाठीला. बाय. मी येतो उद्या. हे काय ग, गुरुजींनी आज जास्त वेळ पूजा सांगितली का? नाही रे, इतक्या वेळ तुला बसायची सवय नाही आहे ना, म्हणून तुला वाटलं. काय बोलली? ते जाऊ दे रे, मला सांग, मूर्ती सकाळपेक्षा आता जास्त सुंदर दिसत होती ना? तुला आहे ना, गौरींचा चेहरा सुद्धा सकाळी वेगळा आणि संध्याकाळी वेगळा दिसतो. अरे नाही, खरंच बदलतो तो. तू आहे ना, डोकं लावू नकोस. तू चल लवकर, आपल्याला उशीर होतोय ग. चल लवकर. ए भाई पीटर, पुढे निघाला. अरे आपण तर तुझ्याकडेच येत होतो. हे बघ, सोसायटीच्या आरतीची वेळ झालीये. पटकन सगळ्यांना बोलून आण. ओके, निघ निघ. चल लवकर. अरे आई, खरंच बदलतो तो. तू खरंच ऐक माझं. तू कुठे नको डोकं लावू ग मला. प्रसाद, संध्याकाळचा प्रसाद सगळ्यांनी खाल्ला, तुम्हीच नाही खाल्ला. मस्त आला एकदम. आवडला? हो. अहो, आज ना मी खूप आनंदात आहे. सगळं माझ्या मनासारखं झालं. आणि माझे. चल येतो मी. काय थँक्यू. कशाबद्दल? तुम्ही संजूला विद्युत बरोबर पाठवलं ना, म्हणून. थँक्यू गणू. घ्या सावंत काकू प्रसाद. वा वा श्रेयस, मूर्ती, पेढा आणि डेकोरेशन सगळं मस्त. काकू, या वाती तुमच्यासाठी. अगं आता हे काय, सकाळी मी घेऊन गेले होते ना. घ्या हो, आईनी यांच्यासाठी करून ठेवल्या होत्या ना. तुमची ऐन गणपतीत धावपळ नको, घ्या तुम्ही. एवढी गुणाची आहेस ग तू. माझ्या पंप्याला तुझ्यासारखीच मिळू दे बाई. ओ 4 BHK, भाग्यवान आहात तुम्ही. चला येते. हा, सकाळपासून 5वी वेळी काही ना काही निमित्ताने येते आणि प्रसाद खाऊन जाते. नाही ते ठीक आहे. या सावंत काकू तुला सारखे 4 BHK का बोलतात? अरे आमचा सकाळचा एंटरटेनमेंट आहे तो, तुला नाही कळायचा. तो सूर्यवंश आहे ना. नाही, या एंटरटेनमेंटसाठी मी लवकर उठायला तयार आहे. सोसाइटी के गणपति का आरती है, सब लोग नीचे हॉल में जमा होने का. हाँ चलो फटाक से चलो जल्दी. और हाँ, कल से आरती के 15 मिनट पहले एक सायरन बजेगा. सायरन का आवाज सुनते ही सब लोग नीचे गैदर होने का. मैं ऊपर आएगा नहीं. ओके, चलो फटाक से चलो. गणपति बाप्पा. कसं बोलतो ना हा, सायरन बजेंगा, गॅदर होने का है. वेडा आहे, साफ वेडा आहे हा पीटर. पण हा गणेशोत्सव मंडळातला सगळ्यात सक्रिय कार्यकर्ता आहे. 24 तास तिकडे असतो, 10 दिवस. बस चला चला, उशीर होतोय. बाबा, तुम्ही सगळे वा पुढे ना, मी थांबते. आई, का तू पण चल ना. नको ग, आपल्याकडे बाप्पा आलाय की नाही, आणि त्याला असं एकटं सोडून जायचं का? तुम्ही जा सगळे. मी ठेवतो तिकडे. हो, चल येतो. चला ग. चला चला लवकर. अगं मी करते, तू जा. गणू, किती गोड दिसतोयस रे. सॉरी हा, आज दिवसभर ना कामाच्या गडबडी तुझ्याशी बोलायला वेळच नाही मिळाला. आत्ता उसंत मिळाली. गणू, आपल्या दोघांचं हे या घरातलं शेवटचं वर्ष ना. पुढच्या वर्षी आपण सगळे नवीन घरात असू. थँक्स हा, तुझ्या कृपेने आज यांना नवीन डील मिळाली. आणि तुझ्या आगमनाबरोबरच शुभ शकुनाचं पण आगमन झालं. आज ना मी
खूप 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 खुश आहे गणू. आणि ना माझी खात्री आहे आपलं नवीन घर नक्की होणार आणि नवीन घर हेच बनवतील. तू फक्त पाठीशी राहशील ना? वेळ मस्त झाली श्रेयस मस्तच बनवतो भेळ. हो, पण आपण आईला रेस्ट मिळावी म्हणून भेळाचा प्लॅन केला. पण बिचारी कांदा चिरण्यापासून प्लेट्स आणेपर्यंत हिनेच केलंय सगळं. मयू, हे मयू, मिक्स करणं कसं करायचं ना ते सगळ्यात महत्वाचं आहे. एक कुहू, तू का नाही खाते भेळ? संजूला आवडते भेळ. ओ ग, बघ संजू आला ना की आपण परत भेळ करू. आणि तसंही तू पास्ता करणार आहे ना संजू आल्यावर. शिल्पी कुठे? मी तू तर कधीच बाहेर गेली, बाबा भेळ बनवत होते तेव्हा. मी जाऊन बघते. मी बघतो. काय ग, भेळ इकडे बसून खायची? नॉट अ बॅड आयडिया. नाही, मला नाही खायची. माझा राग त्या बिचारा भेळेवर का काढते? दादा, तू संजूला का पाठवलंस? कारण तो विद्युतचा सुद्धा मुलगा आहे. इट्स अ फॅक्ट. नाही, तो फक्त माझा मुलगा आहे. नाही, अजून तुमचा डिवोर्स नाही झाला. तो होईलच. हे नक्की नाही. तुझं खरं प्रेम आहे विद्युतवर आणि त्याचंही प्रेम आहे तुझ्यावर. नाही, त्याचं फक्त आणि फक्त त्याच्या आई वडिलांवर प्रेम आहे. जर त्याचं माझ्यावर प्रेम असतं तर आतापर्यंत त्यांनी आमच्यासाठी फ्लॅट घेतला असता. म्हणजे तुला त्याच्याबरोबर वेगळं राहायचं एवढाच मुद्दा आहे ना तुमच्या भांडणाचा? नाही, फक्त एवढाच मुद्दा नाहीये. गेले 2 वर्ष मी इथे राहते. काय केलं त्याने? काहीच नाही. माहितीये मला, म्हणूनच मलाही त्याचा राग येतो. पण या सगळ्यात त्या संजूचा काय दोष? त्याला त्याच्या आजी आजोबांची आठवण आली असेल किंवा त्यांना भेटायची इच्छा झाली असेल तर त्याची काय चूक आहे ग? आणि मी त्याचे कितीही लाड पुरवत असलो तरी सुद्धा मी त्याचा मामा आहे, बाप नाही. आणि तो मी कधी होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मी त्याला विद्युत बरोबर पाठवलं. आतापर्यंत सगळे मुरमुरे चिमले असते. भेईतले ग. चल, तू एक काम कर, मेरे साथ चल. तू भी क्या याद रखी कि मैंने अपने हाथ से शेवपुरी खिलाया तुझे. आजा. चल उठ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. अश्विन, हाँ शिदोरी आंटी. हो हो आंटी. गणपती बाप्पा. मोरया. बाबा, अक्षता वाहून घेऊ. एक मिनिट. बाप्पा, आमच्या घरावर तुझी अशी सदैव कृपा राहू दे. गणपती बाप्पा. नाही हलवायचं, नाही हलवायचं. माझ्या बाप्पाला कुठेही नाही न्यायचं. आई, सांग ना ग पप्पांना. आपला बाप्पा कालच तर आला. कुहू, बाप्पा आत्ता गेले तर पुढच्या वर्षी लवकर येतील ना? तू असं रडत बाय बाय करणार आहेस का त्यांना? गणपती बाप्पा. मोरया. अरे यार, मामा की जय. आला आमचा संजू. संजू, ते बघ ना, ते आपल्या बाप्पांना घेऊन जातात. त्यांना सांग ना. तू रडू नकोस, नाहीतर गणपती बाप्पा
पुढच्या वर्षी लवकर येणार नाही. मी पण आमच्या बाप्पाला टाटा करून आलोय. खरंच? हो. जसं आपण पिकनिकला जातो ना, तसेच गणपती बाप्पा आपल्याकडे येतात. आणि मग आता ते त्यांच्या घरी चालले आहेत. तुला कोणी सांगितलं? माझ्या पप्पांनी. कुहू, तू हसत बाय बाय केलंस ना तर बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील. खरंच? अगदी खरं. ताई, आईने हे मोदक दिले. आलेच. बाबा घेऊया. चला. हा घेऊया. या ना सर. एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. माझ्याकडे वेळ नाहीये. मी खाली गाडीत वाट बघतोय. ये, मला महत्वाचं बोलायचंय आणि आत्ताच बोलायचंय. काय असं का बघतोस माझ्याकडे? काय नाही, हा रंग खूप छान दिसतोय तुझ्यावर. थँक्स, बट डोंट टेल मी हे सांगायला तुम्हाला इथे बोलवलंयस. नाही, हे विचारायला की तू घरी कधी येणार आहेस. तू आपल्यासाठी वेगळा फ्लॅट बघितलास? तू दुसरा जॉब बघितलास? काय? शिल्पी, तू जॉब करत होतीस ना, म्हणून तुला मी त्या घरात राहू देत होतो. पण तुला नोकरी करायची नसेल ना, तर मी तुला त्या घरात राहू देणार नाही. आणि मी तुला आधीच सांगितलंय. आत्ता कळलं मला तुझी आणि तुझ्या बहिणीची इतकी काय अर्जंट मीटिंग होती ते. हे बघ, ताईने मला नाही सांगितलं तुझ्याशी बोलायला. तिने काय सांगितलंय तुला ते चांगलं कळतंय मला आता. हे बघ विद्युत, तू जोपर्यंत दुसरा फ्लॅट बघत नाहीस आपल्यासाठी, तोपर्यंत मी तिथे परत येणार नाही. अँड दॅट्स फायनल. मग हे सुद्धा फायनल आहे की तू जॉब करणार नसशील तर त्या घरात राहायचं नाही. कारण तू आणि माझा मुलगा दुसऱ्या कोणावर बर्डन झालेलं मला चालणार नाही. हॅलो, हा शिल्पी बोलते मी. मला देशपांडे सरांशी जरा बोलायचं होतं. हा हॅलो सर, मी माझं रेजिग्नेशन परत घेते सर. मला जॉब परत जॉईन करायचा आहे. येस सर, थँक्यू थँक्यू. बघ, मी जॉब परत घेतला आणि तसंही 5 दिवसांचा नोटीस पिरियड होताच. शिल्पी, हे अति होते. आता घरी परत ये. 2 वर्ष झाली. विषय संपला. मी जॉब परत जॉईन करते याचाच अर्थ मी तुझ्या घरी परत येत नाहीये. गणू, तू जेव्हा घरी होतास ना, तेव्हा असं वाटत होतं की घर सगळं भरल्यासारखं आहे. कशाचीच उणीव भासत नव्हती. असं वाटतं की तू जवळ आहेस तर आता काहीच नको. पण तू गेलास आणि असं वाटतंय की
काहीच नाहीये माझ्याजवळ. तू सतत राहा माझ्या बरोबर. राहशील ना?